नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 जून 2024। मित्रांनो, आज राज्यामध्ये 15 ते 20 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर आज आहे 29 जून 2024। आज दुपारनंतर कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो। चंद्रपूर, वणी, वर्धा, उमरेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच आपण जर या ठिकाणी अकोला, अमरावतीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच वर्धा, आर्वी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण विदर्भाचा या ठिकाणी विचार केला तर विदर्भामध्ये मित्रांनो यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर याच जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। उर्वरित जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर आपण बघू शकता स्क्रीनवरती नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या सर्वच भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ तर पाहायला मिळतंय, परंतु पाऊस हा काही भागामध्येच पाहायला मिळतोय मित्रांनो। भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी तुळजापूर, धाराशिव, कळंब, ओम, परांडा, वाशी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक भागामध्ये पाहायला मिळते। तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। निलंगा, औसा, उदगीर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी माजलगाव, परळी, गेवराई, केज, अंबाजोगाई या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे। तर छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो सर्वत्र पाऊस होणार नाही। या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणीच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर उर्वरित भागामध्ये मित्रांनो या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। फक्त आपल्याला सोलापूर जिल्ह्यामधील काही भागामध्येच आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर मित्रांनो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर दौंड, बारामती या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर इंदापूर, करमाळा, जामखेड, अहमदनगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे। कोकण पट्टीमध्ये मित्रांनो पावसाचा जोर हा कायम असणार आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या संपूर्ण भागामध्ये, कोकणपट्टीच्या संपूर्ण भागात आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळते। तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा कमीच आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी पावसामध्ये काहीसा खंड आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।